ईव्हीएमच्या मुद्दा खूप आतूनचे आंदोलन सुद्धा सुरू आहे. तर ईव्हीएम जर बंद होईल तुम्हाला ह्या येणाऱ्या चुनावामध्ये असं का वाटते का येणं बंद होईल म्हणून? देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान जेव्हा दिलं त्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार सुद्धा नागरिकांचे दिले. त्या मूलभूत अधिकारामध्ये अधिकारांच्या हनन किंवा भेदभाव ज्या ठिकाणी होईल तेव्हा देशातला मूलभूत हक्काला तडा जाईल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. एका बाजूला भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी रान फुकलं होतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. भारत सत्तेमध्ये आली तेव्हा त्यांनी ईव्हीएम हटवून खरं म्हणजे बॅलेट पेपर मतदान करायला पाहिजे होतं. पण 10 वर्षाची पूर्ण सत्ता भोगल्याच्या नंतर भाजपला अजून ती सत्ता सोडण्याच्या त्यांच्या मनामध्ये मनशा येत नाहीये. माझा प्रश्न एवढाच आहे की 37% मत घेणारी भारतीय जनता पार्टी तिच्या विरोधामध्ये 63% मत घेणारे हे विरोधातले सगळे पक्ष जे इंडिया म्हणून जे आज उदयास आलेला आपल्या भारतामध्ये, तर इंडियाच्या लोक ज्या म्हणत असतील की आम्ही 63% मतदान या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देऊन घेत असून हे सगळे लोक समजा ईव्हीएमच्या विरोधात जर असतील तर राष्ट्रपतींनी आणि लोकसभेत चर्चा झाली पाहिजे आणि राष्ट्रपती महोदय यांनी हस्तक्षेप करून खऱ्या अर्थानं 63% लोकांचा विचार या देशामध्ये घेऊन ईव्हीएम हटवून एकदम निष्पक्ष लोकांच्या मनात ज्या पार्टीचे मत आहेत ते सोडून बाकीच्या 63%चा विचार या देशाच्या लोकसभेमध्ये चर्चेला गेला पाहिजे आणि राष्ट्रपती महोदयांनी यात हस्तक्षेप करून 63% लोकांचा विचार करून ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान केलं.